इंटर खैरवाडी आणि दरम्यान सामना पाहतो परी 11 श्री पाथूदेवी वरंडपाडे यांच्यामध्ये नाणेफेकी जिंकली खैरवाडी टीमनं सुरेख फटका आहे परंतु त्या ठिकाणी फिल्डर एकी धावने धावसंख्या होते स्कोर कार्डवर सिंगल एक धावसंख्या होती स्कोर कार्डवर किशोर नाईक नाव मोठं पराक्रम मोठा क्रिकेटर मोठा बायकरमॅन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो किशोर नाईकला एक जबरदस्त एक आपल्या समाजाचं नाव उंच करणारा एक संयमी आणि शांत क्रिकेटर ज्याच्याकडे पाहिला जातोय असा खेळाडू मैदानामध्ये पाहतो गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा सुंदर फटका आहे संजयने बरोबर हेरल्या बरोबर डीप पॉइंटला त्याने खेळून काढलाय आनंद गारपेट चेंडू निघून चाला वाऱ्याच्या वेगाने येतोय जोगार संजय नाईक एका बाजूला दुसऱ्या बाजूला योगेश नाईक तर गोलंदाजी मारेकर किशोर नाईक अशी जोडसागड मैदानामध्ये पाहतोय संजयने एक चांगला फटका दर्जेदार फटका पाहिला कारण सरकारचा फटका म्हटल्यानंतर क्रिकेटचं मात्र सौंदर्य दाखवणारा फटका या मैदानामध्ये पाहिला एक सुरेख फटका सुंदवलाय संजयच्या फलंदाजांना पुढचा चेंडू किशोर नाईक याचा डोक्यावर मारला बरोबर मिडवानला क्लिअर केलं खाऊ कोणाला आला टिपकावला चेंडू निघून चाललाय येतोय बॅक टू बॅक दुसरा जगा डीजे वाजव पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त झाला 10चा आकडा आला आजच्या दिवसामध्ये शेवटची आणि अंतिम लढत पाहतोय आपण फायनलचा सामना पाहतोय एका बाजूला आहे दर्शन 11 खैरवाडी टीम तर दुसऱ्या बाजूला पाहतोय परी 11 श्री पाथूदेवी वरंडपाडा टीम यांच्यामध्ये क्रिकेटचा बॅटर आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा पहिला सामना सॉरी पहिल्या षटक संपला इव्हनचा पहिल्या षटक किशोर घेऊन आला होता आणि धावा खर्च केल्या 10-12 खेळाडू आपण या ठिकाणी थांबायचं आहे बॉलर नेम महेश बॉलर आले महेश दर्शन 11 खैरवाडी एंकर खैरवाडी आणि मित्रांनो परी 11 श्री पाथूदेवी वरंडपाडा यांच्यामध्ये शेवटचं बिग बॅच आपण पाहतोय महामुकाबला अंतिम मुकाबला जम्बो मुकाबला फिनाले फायनल या ठिकाणी खेळली जाते संजयला मात्र उलकावणी दिली ह्या गोलंदाज महेश याने पहिला चेंडू एक जादूची छडी या ठिकाणी वापरली ह्या गोलंदाजांना पुढचा चेंडू चेंडूला सोडून दिलं स्टिकच्या बाहेर पनिश केले जाते अवांतर धावाने पार पडली जाते धाव संख्या होते नेल्सन फिगर 11चा आकडा आला स्कोर कार्डवर 11 धावा झाले स्कोर कार्डवर पुढचा चेंडू लाभ केला उंची किती लांबी किती मोजावे लागते खेळ मात्र पकडलाय संजयचा खेळ संपला या फलंदाज संजय याचा खेळ पहिला विकेट येतोय 11 या अंकावर डीजे
13 दुसरे षटक प्रगती पथावर चालू आहे. 13चा आकडाला स्कोर कार्डवर एका बाजूला योगेश दुसऱ्या बाजूला अविनाश अशी जोडसगळ मैदानामध्ये पाहतोय. महेश पुन्हा गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डाव्या बाजूला फुलटॉस चेंडू जवळजवळ होता परंतु विदाउट फुटवर खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट दरम्यानला चेंडू येतोय. चतुर म्हणजे सिंगल आणि सिंगल धावसंख्या ग्राउंड बसते 14 या अंकावर. 14चा आकडा आला स्कोर कार्डवर. अविनाश आणि योगेश ही जोडसाकडे मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू महेश योगेश साठी मिस्टर 360 एबीटी वेलर हे म्हटलं होतं. मिस्टर 360 सूर्यकुमार यादव ज्या वेळेला आम्ही नेहमी म्हणतोय की अॅक्रो द लाईन मिस्टर 360 आणि अॅक्रो द लाईन झाल्याच्या नंतर मात्र जवळ डीप फाईन किंवा मिड ऑन या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जातोय. ओ ब्रह्मास्त्र ब्लॉक ऑन डिलिव्हरी या ठिकाणी मात्र चेंडू निर्धाव पडला जातोय. थोड्या 2 षटकाचा वाजविकेल समाप्त झाला. धावा झाल्या स्कोर कार्डवर 14चा आकडा स्कोर कार्डवर. अंतिम षटक कोणाकडे सोपवलं जाणार तर समोर आहे मित्रांनो दर्शन 11 यंगस्टर खेरवाडी टीम. तो दुसऱ्या बाजूला पाहतोय परी 11 श्री पात्रुदेवी वरंडेपाडा टीम. शेवटचा अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे. शेवटचा अंतिम षटक कारण 14 धावा झाल्यात अजून का 10-15 आल्या तर बिग मॅच व्हायला वेळ लागणार नाही. बॉलर नेम अजय गोलंदाजी मार्गवर आलाय. दर्शन 11 यंगस्टर खेरवाडी आणि सामना मित्रांनो आपण एन्जॉय करतोय. खरी 11 श्री पात्रुदेवी वरंडे पाडा याच्यामध्ये बिग मॅच चालू आहे. पुढचा चेंडू सुंदर फटका कबरला उडवलाय फुल केलाय. परत एक सिंगल आणि सिंगल धावसंख्या होते 15चा आकडाला स्कोर कार्डवर. 15चा आकडा येते स्कोर कार्डवर. 15 धावा झाल्या स्कोर कार्डवर. 15 धावा झाल्या स्कोर कार्डवर. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू उलटा चेंडू होता. नटराज फॅन मध्ये खेळलाय थोडा डिस्टोन लागला परंतु काय घडणार आपण पाहतोय. फलंदाज फोन बाद झाला. एक सिंगल. अविनाश थांबला तिथे संपला. असं वाटतं की कुठेतरी इतर भाषेच्या देशामध्ये राज्यामध्ये जाऊन कॉमेंट्री करतो का गाणंच कळलं नाही. कर्नाटकमध्ये आहे की बँगलोरमध्ये आहे किंवा तेलंगणामध्ये आहे गाणंच कळलं नाही. आफ्रिकामध्ये आहे तेव्हाच मला कळलं की आफ्रिकेच्या रानामध्ये कुठेतरी हा गाणं ऐकला. पुढचा चेंडू गोलंदाज अजय बिग हिट करण्याच्या नादामध्ये वारंवार 13 बार दादा निकल रहा है खाली. वार के ऊपर वार सब कुछ खाली वार. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. आयला मला वाटलं मागचा गोवा आला तर काय पाठीमागं. पुन्हा या ठिकाणी लावडा अभिनेस अंगले उठी दुर्घटना घटी. गोलंदाज होणार मैदानामधून बाहेर.
अजय आणि किशोर हे दोन पैलवान मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. अजय वाघमारे आणि किशोर नाईक हे जोडसागर, एक कर्णधार तर दुसरा आयकॉन. मजा आहे का ना दादा? कारण जर का आपण विचार केला 18 चेंडू 18 धावांचं समीकरण आहे, परंतु संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये काय करू शकतो हे आपण पाहिलंय. एखादा गोलंदाज चालला ना सुनील सारखा तर मित्रांनो वेळ लागणार नाही सामना बदलायला. परंतु काय होणार? चालणार का सुनील? पळणार का सुनील? धावणार का सुनील? की त्याच्यावर आक्रमण बोलणार किशोर आणि अजय. असं 18 चेंडू 18 धावांची करा गेम ऑन केलं जातोय. कोण बनणार या चौथ्या पर्वाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन? 18 चेंडू 18 धावा. गोलंदाज सुनील. ओ किशोर, क्या बात है किशोर दादा, हे दिल मांगे मोर. समोरच्याला गाड करायचा एवढा घाण आवाज पडणार. 'थोडा षटकाराला पुढचा चेंडू आपट्या केला या ठिकाणी. कव्वाला चेंडू खेळलाय शॉट मिड ऑफ आणि कव्वाला फील्ड केले. तजोर मिळते सिंगल आणि सिंगलला धावसंख्या होती 7. विजयासाठी धावा बनवायचे 18. 2 चेंडू मध्ये 7 धावा आल्यात. 16 बॉल 11 ची गरज. अजयची बॉडी लँग्वेज आहे ना मित्रांनो, त्याच्या रडार मध्ये चेंडू आला ना जाणार सरळ त्या सुपारीच्या बागेमध्ये किंवा नारळीच्या बागेमध्ये. सुंदर फटका आहे. ऑन साइड चेंडूला खेळले. धाव गोलला चेंडू येतोय. तजोर मिळते सिंगल. सिंगलला धावसंख्या 8च्या घरात. येणारे चेंडू 15 आणि 15 चेंडू मध्ये 10 बस. इसके आगे जीत है. चॅम्पियन कोण बनेगा? खरवाडी टीम या वरंडे पाडा टीम. पुढचा चेंडू किशोर. किशोर नावाचं वादळ थांबत नाही या षटकारानं या ठिकाणी. चार धाव्यांची गरज आहे. 4 धाव्यांची गरज. किशोर सारखा फलंदाज आहे आणि किशोर कुठे सोडून देईल? कारण किशोर नावाचा एक किशोरचा आपण खेळ पाहिला मित्रांनो. दिवसभरामध्ये 4 दिवसामध्ये किशोर कडून आपण काय शिकलो? कारण किशोरला बाईक नुसती अशी दिली नाही. का दिली? त्याला कारण ते आहे, कारण किशोरकडे खेळ आहे. पुढचा चेंडू सुंदर बघा स्क्वेअर कट कॅच मध्ये सिलेक्शन केलंय. जर का या 2 धावा मिळाल्या नक्कीच या 2 धावा पूर्ण केल्या तर चिक्याच्या चपल्याने दुसरी धाव जलद गतीने पूर्ण केली. 2 धावेची गरज आहे. 12 चेंडू 2 धावेची गरज. स्ट्राईक वरती येणार अजय, सगळ्या जाणार किशोर. तो गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? 12 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावा. दर्शन 11 यंगस्टर खैरवाडी टीमला 12 चेंडू आणि मित्रांनो 2 धावांची गरज. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू 2 धावांची गरज आहे. आमच्या क्रिकेटचे जेवढे चाहते आहेत ते सुद्धा समजले की सामना आजच्या या 4थ्या पर्वाचा चॅम्पियन आता चॅम्पियन कोण ठरणार हे त्यांनी सुद्धा जाणलंय. ओ यस स्वर्गट आणि जबरदस्त या ठिकाणी चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम ठरली साथे मित्रांनो. दर्शन 11 यंगस्टर खैरवाडी टीम चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.